नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, चुकीचे विचार जे असतात ना, जे नुकसानीचे विचार असतात ते ओळखता आले पाहिजेत आणि ते डिलीट करता आले पण पाहिजेत। जसं आपण काय करतो, एखाद्या वेळेस आपण रोडून चालताना एखाद्या खड्ड्यात आपला पाय गेला किंवा गाडी स्लिप झाली तर आपण परत तसंच केल्यावर काय होईल, परत होणार। म्हणजे रिपिटेशन नको आहे चुकीच्या गोष्टीचं। आणि आता चुकीच्या गोष्टीचं रिपिटेशन केलं जातं आहे मित्रांनो। आता बघा, शेअर मार्केटमध्ये सतत पैसेच प्रॉफिटच होते असं नाही, कधी नुकसान पण होते। परंतु नुकसान प्रॉफिट दोन्ही असतं ना, परंतु प्रॉफिटचे आपण जास्त मनावर विचार बिंबवतो आणि म्हणून आपण तिथं पैसे टाकतो। आता SIP केली जाते की नाही, आता सध्याच्या काळात SIPवर जास्त जोर आहे। त्याचं कारण आहे निगेटिव्ह मार्केटचा विचार केला जात नाही, पॉझिटिव्ह। आणि त्याच्यानं काय होते, कधी निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणारच ना। तसंच आहे जीवनामध्ये, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्याचा रिपीट करू नका आणि चांगल्या गोष्टी जरूर करा। त्याच्यामुळे काय होईल, तुमची प्रगती पण होईल आणि जीवनात आनंद तयार होईल। आपण काय करतो, थोडंसं जसं एखादं शर्ट फाटलं असेल, होल असतं छोटंसं, मग ते आपण अजून बोट घालून फाडायचं का, वाढवायचं का, ते रिपेअर करायचं। तसंच आहे जीवनामध्ये, चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, वाईट गोष्टीचा जास्त विचार करू नका, त्या डिलीट करायचा प्रयत्न करा। आपण उलटं त्या गोष्टी रिपीट करतो आणि प्रेझेंट वर्तमानसुद्धा आपला बिघडून जातो आणि भविष्य, वर्तमान बिघडल्यामुळे भविष्य पण बिघडतं। आता बघा ना, कधीकधी आपल्याला हातून काही चूक पण होत असते, परंतु ती चूक परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि तसं केलं जात नाही। चुका, आता काही लोक जे दुष्कृत्य करतात, चुकीचं कार्य, ते का करतात, कारण त्या गोष्टीचं रिपिटेशन करतात। आता काही लोक व्यसन करतात, काही लोक चोऱ्या करतात, अपहरण करतात, चुकीचे काम, किंवा काही लोक SIPमध्ये म्हणजे ज्या गुंतवणुकीमध्ये गॅरंटी नाही ते पण करतात। त्याचं कारण आहे ते रिपीट करतो आपण, रिपीट केले की एक सवय बनून जाते आणि सवय लवकर जात नाही मित्रांनो। आणि ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार आपण स्वतः आहोत। आपण नेहमी घडलेल्या कामातनं आपण अनुभव घेऊन कसं अजून चांगलं करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे। जसं एखाद्या वेळेस मार्क कमी पडले विद्यार्थ्याला, तर परत कसं जास्त मार्क मिळतील ह्याचा प्रयत्न केला पाहिजे। मग आपण संगत कोणाची केली पाहिजे, आपले विचार बदलले पाहिजेत, आपण मेहनत केली पाहिजेत मित्रांनो। असं घडत नाही। आता बघा, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही। तर मग LIC ऑफ इंडियाची पॉलिसी न घेता आपण दुसऱ्याकडे का गुंतवणूक करतो? म्हणजे काय होतं, आपण चुका वाढवत असतो आणि त्याचीच परिणती भविष्य बरबाद होतो। जसं आता पैसे लागणारे तरी ठेवले जातात का, कमवले तर जातात, ठेवले जातात का, आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात। त्याच्यामुळे पैसे कमवून वाईट दिवस येतात। म्हणून आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन LIC ऑफ इंडियाकडे आहे, ते लवकर घ्या आणि मेडिक्लेमची पॉलिसी लवकर करा। ओके, थँक्यू।